नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील शहादा ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेला अत्याधुनिक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सध्या स्वतःच ऑक्सिजनवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोट्यवधी रुपयांचा हा प्लांट आज काटेरी झुडपे, कचरा आणि दुर्लक्षाच्या विळख्यात अडकलेला असून तो केवळ शोभेची वस्तू ठरल्याचे चित्र आहे. कोविड काळात आदिवासी व दुर्गम भागातील रुग्णांना वेळेवर प्राणवायू मिळावा या उद्देशाने मोहिदा शिवारात असलेल्या शहादा ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या प्रकल्पाचे माजी खासदार हिनाताई गावित यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. मात्र काही महिन्यातच हा प्लांट बंद पडला असून गेल्या कित्येक वर्षांपासून तो निष्क्रिय अवस्थेत आहे. आपत्कालीन रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेली ही सुविधा केवळ 2 महिने चालू राहिली. त्यानंतर देखभाल, तांत्रिक बिघाड किंवा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्लांट रिकामा पडून राहिला. आजही रुग्णालय परिसरात तो उभा आहे, मात्र त्याभोवती काटेरी झुडपे, घाण व कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असून तो नागरिकांसाठी आणि रुग्णांसाठी फक्त दाखवण्याचा प्लांट ठरलाय. नंदुरबार सारख्या आदिवासी व दुर्गम जिल्ह्यात गंभीर रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळणे ही जीवन मरणाची बाब आहे. अशा ठिकाणी शासनाने कोट्यवधी खर्चून उभारलेला प्रकल्प जर निष्क्रिय राहत असेल तर तो प्रशासनाच्या उदासीनतेचा गंभीर नमुना मानला जात आहे. या प्रकरणी तात्काळ चौकशी करून प्लांट कार्यान्वित करावा अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.